12 राशींमधली पहिली रास मेष आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मेष राशी फार महत्त्वाकांक्षी, निडर, कुठलंही काम हातात घेतलं की 100% ती पार पडणारी. काम हातात आलं की त्याचं मी कधी त्याचं परिपूर्ण करून ते एखाद्याला ओकेमध्ये देतोय ह्याच्या मागे धावणारी असते. ह्यांचं फक्त एकच अवगुण की ह्यांना जर कोणी त्यांच्या मनासारखं नाही केलं तर ते त्यांना मग ॲग्रेसिव्ह होतात. ओके. आणि त्यांनी ॲग्रेशन थोडंसं कमी करायचं. रागात येऊन कुठली गोष्ट नीट होत नाही किंवा मग गोष्टी पूर्ण ऐकून घेण्याची क्षमता मेष राशींमध्ये जास्त दिसत नाही. शॉर्ट टर्ममध्ये ऐकून पुढचे पटापट निर्णय हे करून मग ते कुठेतरी म्हणतो ना की शॉर्ट टर्ममध्ये ऐकून एखादं काम मग फिसकटतं, ती कंडिशन त्यांची होते. त्यामुळे त्या गोष्टी त्यांनी विचारबद्ध केल्या तर खूप जास्त फायदा यांना होऊ शकतो. म्हणजे यांचा स्वभाव कळ असतो. स्तुती अजिबात खोटी त्यांना करायला आवडत नाही कोणाची. ओके. जे काय ते तोंडावर बोलणार की नाही जमत आहे तर नाही जमत आहे. कोणाला असं टांगतं पण ठेवू शकत नाहीत ते की मी उद्या बघून सांगतो, ह्याला बघून सांगतो. नाही, जे काय ते तोंडावर बोलणार की नाही बाबा मला नाही होतं हे. ही मेष राशीची माणसं असतात. म्हणजे नाही, घरातल्यांना जर माहिती असेल ह्याचं नेचरच असं आहे तर मग ती नाही गोष्ट होत. किंवा मित्रांना पण शक्यतो कळतं की हा माणूस त्याच नेचरचा आहे तर काय भांडून ह्याच्याशी उपयोग आहे. बरोबर. पण ती माणसं कामाची पण तेवढीच असतात. राजकारणाच्या ठिकाणी ओळखींच्या मध्ये ह्यांची ओळख खूप जास्त पटकन ओळखी निघतात. होय का? ह्यांच्याकडून कामं लोकांची खूप होतात. ज्योतिषशास्त्र म्हणजे ज्योत आहे, ज्या गोष्टीकडून आपल्याला प्रकाश भेटतो. आकाशामध्ये ग्रह तारे जे असतात ते वारंवार चेंज होत असतात. त्यांना असं हे नसतं की ते वारंवार चेंज होत असतात. जन्माला आलेलं मूल हे त्या ग्रहगोचरवरती त्याची कुंडली निघत असते. त्या ग्रहगोचर नंतर सातत्याने त्यात बदल होत असतात. मग त्याचे परिणाम तुमच्या कुंडलीवर पडत असतात त्या ग्रहांचे. ओके. ते म्हणजे ज्योतिषशास्त्र. ना की ज्योतिषशास्त्र म्हणजे अगदीच खरं असंही नसतं. ज्योतिषशास्त्र म्हणजे तुम्हाला एक डेडलाईन असते की तुम्ही ह्या गोष्टी करा, ह्या वेळेसाठी करा, ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे.